ओम 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 सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमस्कार मंडळी, आपण 15व्या अध्यायात आहे आणि आज दिनकर गोषवारा वाचणार. तर आपण गेल्या वेळेला 14व्या अध्यायाच्या 25 ते 27 श्लोक आणि 362 ते 415 म्हणजे 14व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत वाचलं होतं. आणि मग ते नंतर तर अर्जुनाने गुणातीत मनुष्याला कसे ओळखावे, तो कसा वागतो व तो या 3 गुणांना कसा सोडतो हे विचारल्यानंतर भगवान कृष्ण त्याला सांगत आहेत की आता श्लोक 25 ज्याला मान व अपमान समान आहेत व जो मित्र व शत्रूला समान वागवतो आणि स्वतः केलेल्या कुठल्याही कर्माचे फळ स्वतःकडे ठेवित नाही त्यालाच गुणातीत म्हणतात. गुणातीताचे वर्णन करताना भगवान म्हणतात की जो माझी अनन्य म्हणजे अव्यभिचारी किंवा एकनिष्ठ भक्तीने उपासना करतो तो या 3ही गुणांच्या पैलपार जाऊन ब्रह्मरूप होण्याला पात्र होतो. त्यानंतर माऊली बऱ्याच रूपकांद्वारे म्हणजे हे रूपक कसे रत्न आणि रत्नांचे तेज किंवा पाणी आणि ओलेपण किंवा पोकळी आणि आकाश किंवा गोडी आणि साखर किंवा अग्नी आणि जाळ याच्यासारख्या रूपकाद्वारे विश्व आणि परमात्मा यातील एकत्व वर्णन करतात. विश्व आणि परमात्म्यात भेद करणे म्हणजेच व्यभिचार हे स्पष्ट करतात. ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात टाकला तर तो नाहीसा होऊन समुद्राशी एकजीव होतो, त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यात जेव्हा सोहमवृत्ती निर्माण होते तेव्हा ती सोहमवृत्ती पण आपोआप नाहीशी होते. मायेच्या एका बाजूला भक्त व दुसऱ्या बाजूला परमात्मा यातील ऐक्य प्रकट होते आणि यालाच भगवान ब्रह्मत्व किंवा सायुज्य किंवा मोक्ष याची ही उपाधी देतात. या अध्यायाच्या शेवटी भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की हे ब्रह्म जे अविनाशी अविकारी शाश्वत धर्मरूप सुख आणि अद्वितीय आहे ते मीच आहे आणि ब्रह्मात आणि माझ्यात काहीच फरक नाही. तर येथे गुणातीत योग किंवा काही ह्याच्यामध्ये गुणत्रय विभाग योग पण म्हणतात त्याला. आपण आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये त्याला गुणातीत योग म्हणलेला आहे. तर तो संपतो. तर यानंतर निलिमाताईंनी 15व्या अध्यायाचा सारांश आणि संसार वृक्षावर निरूपण केलं आणि त्यानंतर 15व्या अध्यायाच्या पहिल्या 45 ओव्या मध्ये माऊलींनी श्री गुरुची एकातरे मानस पूजा केली आहे आणि श्री गुरुची महती पण वर्णन केली आहे. बस एवढंच संपलं. समरी बद्दल काही सांगताय का नाही? एवढं सांगताय? समरी बद्दल मी तसं काही लिहिलेलं नाही कारण ते आता नाही असं येणार आहे. चालेल, ठीक आहे, थँक्यू. तर ते म्हणाले तसं आपण 15व्या अध्यायावर आहोत आणि मागच्या वेळी दिनकरने छान 2 प्रश्न विचारले होते. एक म्हणाले होते की सगळंच ब्रह्म आहे, आपण ते
ब्रह्माच्या वृक्षाबद्दल बोललो, संसार वृक्षाबद्दल बोललो होतो. तर सगळंच जर का ब्रह्म आहे, तर मग ब्रह्माला या वृक्षापासून वेगळं का समजायचं, हा पहिला प्रश्न होता. खरं म्हणजे दिनकर तो प्रश्न नाही, खरं तेच उत्तर आहे. आणि ज्यांना ज्यांना मनात हा प्रश्न आला असेल त्यांनी वेदातील तत्वज्ञान, गीता आणि उपनिषद त्यांना छान समजलंय असं समजावं. खरं शंकराचार्य तिथूनच सुरुवात करतात. एक मिनिट थांबा, मी खिडकी बंद करते. खिडकीमुळे माझ्या तोंडावर ते उजेड येतात. एनिवे, तर शंकराचार्य तिथून सुरुवात करतात. ते म्हणतात की आणि एक लक्षात ठेवायचं की वेदामध्ये ब्रह्माला वस्तू म्हणायची सवय आहे. तर तुम्ही जेव्हा वस्तू बघता त्याचं म्हणजे खरं जे आपण परब्रह्म म्हणतो, खरं ब्रह्म ते. तर शंकराचार्य म्हणतात की सगळीकडे फक्त वस्तूच आहे, म्हणजे ह्या झाडातच नाही, सगळीकडेच वस्तू आहे. चराचरात वस्तू आहे, प्राणी पक्षी सर्वात वस्तू आहे. मग जर का संसाराचे झाड ही वेगळी कल्पना आपल्याला वाटली तर ते प्रोजेक्शन आहे. म्हणजे आपण ज्याला आभासात्मक आहो म्हणतो ते आहे. बाकी सगळं ब्रह्मच आहे, पण हा एक आभासात्मक भाग आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला असं वेगळं झाड दिसतं, वेगळं हे दिसतं. आणि म्हणून ही कल्पना टाकून द्यायला पाहिजे. हा या पहिल्या 3 श्लोकांचा सारांश आहे. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा असं तिसऱ्या श्लोकात म्हटलंय. आणि ज्ञानेश्वरी माऊलींनी आपल्याला ते खूप छान समजून सांगितलंय. दुसरा प्रश्न, ऊर्ध्व मूल असं का म्हटलंय? तर त्याच्यावर सुद्धा शंकराचार्यांनी आणि नंतर मग टिळकांनी बरंच त्याच्यावरती व्याख्यान केलंय की जग हे आभासात्मक आहे आणि खरं म्हणजे सगळीच वस्तू आहे. पण ही जी ऊर्ध्वमूल वृक्षाची कल्पना आहे ती ऋग्वेदातून आलेली आहे. ऋग्वेदामध्ये पिंपळाला अश्वत्थ वृक्ष म्हणतात. तुमच्यापैकी माझ्या वयाचे जे लोक आहेत किंवा माझ्यापेक्षा म्हणजे त्या जनरेशनचे जे लोक आहेत त्यांच्या लक्षात येईल की आमच्याकडे जुनी जर का मातीची घरं असली ना तर त्याच्या 2 मजल्यांच्या मध्ये असं मध्येच कुठेतरी पिंपळाचं झाड यायचं आणि ते असं खाली उतरायचं. कारण की पिंपळाचं बी अतिशय सूक्ष्म असतं आणि ते कुठेही पडलं तरी तिथून त्याचा वृक्ष निघू शकतो. तर ते जर तुम्ही बघितलं तर ते अपसाइड डाऊन अक्षरशः दिसतं. आणि कठोपनिषदात 6.1 मध्ये वडाच्या वृक्षाला अश्वत्थ म्हणून उल्लेख केलाय. तर वर मूळ आणि खाली फांद्या आहेत. आणि आपण आता जे चित्रात जे काय बघितलंय, मी पुन्हा ते चित्र शेअर करते. आपण जे काय चित्रात बघतो त्याच्यामध्ये जे काही आपण दाखवलेलं आहे, अजून ते येते एक मिनिट मग, जे काही आपण त्या चित्रामध्ये दाखवतोय ते सगळं टाइम आणि स्पेस यांनी बांधलं गेलंय, काळ आणि वेळ यांनी बांधलं गेलंय. आणि अश्वत्थ वृक्ष आहे तो काल्पनिक आहेच, पण खरी वस्तू म्हणजे ऍक्च्युअल खरी वस्तू जी आहे ती या चित्राच्या बाहेर आहे. म्हणजे फक्त पृथ्वीच्या बाहेर नाही, फक्त आपल्या ब्रह्मांडाच्या बाहेर नाही, फक्त सगळं स्वर्गांच्या बाहेर नाही, त्याच्याही पलीकडे आहे असं ते दाखवण्यासाठी ते ब्रह्म वेगळं दाखवतात. आणि त्याच्यावरून मग आपल्या लक्षात येतं की आपल्याला जे काही दाखवतात चित्रामध्ये ते सगळं काल्पनिक आहे, ते सगळं प्रोजेक्शन आहे आणि खरा ब्रह्म हा वेगळा आहे, म्हणून ते तशा प्रकारे दाखवलेलं आहे. आणि खरा ब्रह्म दुसरं एक म्हणतात की ते सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म आहे आणि त्याचं महत्व दाखवण्यासाठी त्याचं महत्व किती आहे की या सगळ्या जगाच्या तो बाहेर आहे ते दाखवण्यासाठी तो सगळ्यापेक्षा उंच अगदी वरती दाखवलाय, म्हणून तो ऊर्ध्व आहे. आणि आता मग आपण म्हणतो की या श्लोकांमध्ये वेदातील वृक्षाचं वर्णन केलं आहे आणि सांख्यशास्त्रातील वर्णनांचा मेळ घातलाय. तर हा वृक्ष म्हणजे संसार म्हणजे सगळ्याच गोष्टी ब्रह्माने निर्माण केलेल्या तो एवढा आवाढव्य आहे, त्याला कुठून सुरुवात झाली ते कळतही नाही, म्हणून आपण त्याला अधांतरी लटकतोय असं कल्पना करतो. ते तुम्ही जर का त्याचं मूळ बघायला गेला तर तुम्हाला कधीही सापडणार नाही, अशी लोकमान्य टिळकांची कल्पना आहे. तर आणि लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यात सांगितलंय की ही जी वस्तू आहे ती स्वर्गाधिकांच्या बाहेर आहे हे सांगण्यासाठी ब्रह्मवर आणि वृक्ष खाली दाखवलाय. तर
आपल्याला आणखीन एक लक्षात ठेवायचं की संसार हा शब्द इथे आहे. तर आपली संसाराची कल्पना काय असते की फक्त बायका मुलं आपला आपला संसार. तर इथे व्यक्तिगत संसार नसून सृष्टीचा संसार आहे, हे लक्षात घ्यायचंय. सूक्ष्म बीजापासून वृक्ष निर्माण व्हावा तशी अव्यक्त ईश्वरापासून भव्य सृष्टी निर्माण झाली आहे आणि ही सगळी नामरूपात्मक आहे आणि शेवटी सगळं फक्त ब्रह्मच आहे, असा या अध्यायाचा सारांश आहे. तर दिनकर, तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर होतं. तर ही माझी 2 उत्तर आहे. कळलेत का म्हणजे काय मी बोलले ते? हा, छान आहे. थँक्यू व्हेरी ओके. मच. आणि दुसरं एक म्हणजे आज आपण जेव्हा आपण जे प्रकृतीचं बोललेलो होतो ना, प्री क्रिएशन, तो पण मी चार्ट शेअर करणार आहे इन फ्यू मिनिट्स आणि माझा पण करणार आहे, पण जेव्हा आपण त्या अध्यायांवर येऊ तेव्हा करते. अजून मला तो सापडत नाही. ऑलराईट, चला सुरू करूया. आधी कोण वाचताय? प्रतिभा आली आहे का? प्रतिभा दिसलीच नाही मला. प्रतिभा आली आहेस का? थोडं आधी सांगितलं तर बरं होतं ना, आपण येणार नसलं तर. आता पुन्हा कुठेतरी व्हॉलंटियर शोधायचं. मी वाचू का? वाचा. नसेल तर मी पण वाचू शकते, काही हरकत नाहीये. थँक्यू. मला हे फार आवडते, या ग्रुपमध्ये कुणीही तयार असतं वाचायला. तर आपण 45 पर्यंत आलो होतो, तेव्हा तिथपासून वाचायचं आहे. हा, वाच. कोण? वसुधा म्हणली ना वाचते? वसुधा वाचते. ओके, वसुधा वाच. तुला 71व्या ओळीपर्यंत जायचंय. आहेस का वसुधा? ते हे विश्वरूपी दृश्य हा संसार नाही, तर हा एक प्रकारचा मोठा बळावलेला वृक्ष आहे. अरे अर्जुना, आपण आपल्या स्वरूपाच्या अरे अर्जुना, आपण आपल्या स्वरूपाच्या घराकडे येत असताना जे विश्वरूपी दृश्य मध्ये अडथळा करते, ते हे विश्वरूपी दृश्य हा संसार नाही, तर एक प्रकारचा मोठा बळावलेला वृक्ष आहे, असे समज. परंतु इतर सामान्य वृक्षांसारखा खाली मुळे व वर फांद्या असलेला असा हा वृक्ष नाही, म्हणून याचा कोणाला अंत लागत नाही. जर इतर वृक्षांप्रमाणे याच्या बुडाशी अग्नी अथवा कुऱ्हाड यांचा प्रवेश झाला असता, तर वरचा विस्तार केवढा का असेना, तरी इतर वृक्ष जसा मुळाशी तुटला असता फांद्यांसह उन्मळून पडतो, तसा हा पडला असता. पण या संसार वृक्षाची तशी गोष्ट कोठली, म्हणून हा सोपा नाही. अर्जुना, या संसार वृक्षाचे आश्चर्य सांगावयास लागले तर लोकोत्तर आहे, कारण की या संसार वृक्षाची वाढ खाली आहे. ज्याप्रमाणे सूर्य किती उंच आहे हे कळत नाही, परंतु त्याचा किरण समुदाय खाली पसरतो, तसा हा संसार वृक्ष आश्चर्यकारक आहे. ज्याप्रमाणे प्रळय काळच्या उदकाने आकाश व्यापले जाते, त्याप्रमाणे जितके म्हणून आहे व नाही तेवढे या एकट्या संसार वृक्षाने अडविले व्यापले आहे. अथवा सूर्याचा अस्त झाला म्हणजे जशी रात्र अंधाराने व्यापून जाते, त्याप्रमाणे ह्याच एका वृक्षाने आकाश व्यापले आहे. अर्जुना, या संसार वृक्षाचे फळ खाण्याकरता पाहू गेले तर याला फळ नाही, व वास घेण्याकरता फूल पाहू गेले तर याला फूल नाही. मग जे काही आहे ते हा वृक्षच आहे. हा संसार वृक्ष वर मूळ असलेला आहे, परंतु हा उपटून पडलेला नाही. याच कारणाने अर्जुना, हा नेहमी हिरवागार आहे. आणि हा संसार वृक्ष वर मूळ असलेला आहे असे सांगितले खरे, परंतु याला खालीही पुष्कळ मुळे आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या लवाळ्याच्या गवताप्रमाणे जो आहे, तसाच पिंपळाप्रमाणे अथवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा संसार वृक्ष आहे. कारण की पिंपळाप्रमाणे अथवा वडाप्रमाणे याच्या पारंब्यांमध्ये डहाळ्या
डहाळ्या आहेत, त्याप्रमाणे अर्जुना या संसार वृक्षाला खालीच फांद्या आहेत असेही नाही, तर वरच्याही बाजूस फांद्यांचे पुष्कळ समुदाय विस्तारलेले दिसतात. हा संसार वृक्ष म्हणजे आकाशच जणू काय वेलाच्या रूपाने नटले आहे, अथवा संसार वृक्षाच्या आकाराने वारा विस्तारला आहे, किंवा या वृक्षाच्या रूपाने अवस्थात्रयाने उदय केला आहे. असा हा एक वर मूळ असलेला विश्वाकार वृक्ष घनदाट उगवलेला आहे असे समज. आता या संसार वृक्षाचा वरचा भाग काय आहे? संसार वृक्षाचे जे मूळ आहे त्याचे लक्षण काय आहे? याचा खाली वाढण्याचा का स्वभाव आहे व याच्या फांद्या कशा आहेत, अथवा या वृक्षाला खाली ज्या मुळ्या आहेत त्या कोणत्या व वरच्या शाखा कोणत्या व कशा आहेत, आणि त्याची अश्वस्थ अशी प्रसिद्धी कशा करता आहे, आणि आत्मज्ञानी लोकांनी या अश्वत्थाबद्दल जे काही निर्णय केला आहे. अर्जुना, या सर्व गोष्टी तुझ्या चांगल्या अनुभवाला येतील तशा निर्मळ खुलाशाने सांगू. परंतु हे भाग्यवान अर्जुना, ऐक हा विषय श्रवण करण्यास तूच योग्य आहेस. म्हणून हे अंतःकरण संपन्न अर्जुना, तू आपले सर्व अंगास कानच कर. जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रेमरसाच्या अतिशय भराने असे भाषण केले, तेव्हा अर्जुनाच्या आकाराने अवधान प्रगट झाले. आकाश एवढे अपरिमित असून त्यास जसे दाही दिशांनी कवटाळे आहे, त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे व्यापक असताही ते अर्जुनाच्या अवधानापुढे अगदी अल्प असे झाले. इतके अर्जुनाचे अवधान वाढले. श्रीकृष्णाच्या निरूपण रूपी समुद्रास प्राशन करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती ऋषीच उत्पन्न झाला. म्हणून तो श्रीकृष्णाच्या संपूर्ण निरूपणाचा एकदम घोट घेण्यास पाहू लागला. श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी श्रवणाविषयी अमर्याद आवड उत्पन्न झालेली पाहिली. तेव्हा त्यास श्रीकृष्णास जे सुख झाले ते सुख त्यांनी अर्जुनावरून ओवाळून टाकले. हो रामाच. थोडं खाली पाहिजे का? 46 पासून वाचायला. तो हा 46. जगडंबरू नाही. तो हा जगडंबरू नोहे येथ संसारू, हा जाणे महातम थांबवला असे, परियेरा सुखा सारिखा तळीमुळे वरी शाखा, तैसा नोहे म्हणून लेखा नये कवणा, आगी का कुराडी होय रिगावा जरी बुडी, तरी हो का भलते वडी वरीचील वाढी, जे तुटलिया मुळापाशी उलंडले का शाखांशी, परितैशी गोठी कायशी हा सोपा नव्हे. अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक, जे वाढी अधोमुख रुखायया, जैसा भानू उंची नेणुके रश्मी जाळ तळी फाके, संसार हे कावरुखे झाड तैसे, आणि आथी नाथी तितुके वृंधले असे येण्याची एके, कल्पांतिचेनी उदके व्योम जैसे, का रवीचा अस्तमानी अंधारेनी कोंदे रजनी, तैसा हाची गगनी मंडला असे, यया फळ ना चुंबिता फुल ना तुरंबिता, जे काही पंडुसुता ते रुखुची हा ऊर्ध्व मूळ आहे, परी उन्मळीला नोहे, येणेची हा होय शाडवळू का, आणि ऊर्ध्व मूळ ऐसे निगदिले कीर असे, परी अधिही असोसे मुळे येया, पै बल्वचेची महामारी पिंपळा कावडाची या परी, जे पारंबिया माझारी
डहाळिया असती. देवीची गा धनंजया संसार तरुयया. आधीची आथी खांदिया हेही नाही. तरी उध्वा हिकडे शाखांचे मांदोडे दिसताती अपाडे. सासी नल्ले जाळे गगनीच पावेलिये. का वारा मांडला सुखाचे निआये. नाना अवस्था त्रये उदयाला असे. ऐसा हा एकू विश्वाकार विटंकू. उदयला जाण रुकू ऊर्ध्व मूळू. आता ऊर्ध्वया कवण तेथे मूळते की लक्षण. का अधोमुखपणा शाखा कैसिया. अथवा द्रुमायया अधिजिया मूळिया. तिया कोण कैसिया ऊर्ध्व शाखा. आणि अश्वत्थु हा ऐसी प्रसिद्धी कायसी. आत्मविद विलासी निर्णयो केला. हे अघवेची बरवे तुझिये प्रतीतीसी फावे. तैसे निसांगो सोलिवे विन्यासेगा. परी ऐके गा सुभगा हा प्रसंगू असे तुझची जोगा. कानची करी हो सर्वांगा ये आथिलिया. ऐसे प्रेमरसे सुरफुरे ओलिले जंव यादव वरे. तंव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. देव निरूपिती ते थिंकुले. एवढे श्रोते पण फाकले. जैसे आकाशा केव्ह पसरिले दाही दिशा. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा. म्हणून घोटू भरो पाहे एकसरा अवघे याचा. ऐसी सोय सांडोनी खवळली आवडी अर्जुनी. देवे देखिली येथ जालेनी सुखे केली. पुरवंडी तया. श्री भगवान वाच. ओके, इथे थांबायचंय. आता कोण वाचते? राजीव. थँक्यू वसुधा, छान वाचलीस. थँक्यू. राजीव आले का? मला दिसलं होतं कोणतरी आले. संध्या आले का ग? राजीव पेंडसे. मध्ये मी वाचू का तुमच्यामधलं? ते दिसतात ते आलेले म्हणून त्यांचं आयकॉन दिसतं. बरं, कुणीतरी वाचा. ते आले नाही तर मी वाचू शकते. वाचा हं? वाचा वाचा. ऊर्ध्वमूल मद आले ना? शाखा. हं. सॉरी, थांबा, सुरू करू. हो. ऊर्ध्वमूल मदशाखं श्वथ्यं प्राहुर्व्ययं. छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याचे मूळ वर ब्रह्माच्या ठिकाणी आहे, ज्याच्या शाखा खाली आहेत, जो अश्वत्थ विनाशी आहे, तरी त्याला अव्यय अविनाशी असे सामान्य जन म्हणतात. वेद ज्याची पाने आहेत असा जो प्रपंचरूपी वृक्ष, याचे अज्ञान हेच मूळ आहे व म्हणून हा क्षणभंगूर आहे, असे जाणणारा तो खरा वेदवेत्ता ज्ञानी होय. मग भगवान म्हणजे वेद जाणणारा असं. हा वेदविद असा शब्द आहे. हा. आता मी तुम्हाला एक गंमत दाखवते माझी. मी आय शेअर माय स्क्रीन नाव थोडा वेळ.
म्हटलं काय काय करायचं? नाही मी माझं नाही ते शेअर करतायत. अच्छा, आता शेअर करणार आहे. ओके, सॉरी. तर हा आपला वृक्ष होता ना, आणि मग आपण म्हटलं होतं की ब्रह्म बाहेर आहे. कॅन यू सी? दिसतोय ना? हा. हो हो हा दिसतंय. खालचाच वृक्ष आहे, दुसरा नवा नाही आहे. तर त्याच्यामध्ये ब्रह्म बाहेर आहे आणि मग बाकीचं सगळं झाड आपल्याला दाखवलंय. आणि मग दुसरी एक गंमत दाखवायची म्हणजे कशा आपल्या मनात या कल्पना कशा रुजलेल्या असतात. तर आम्ही अबुधाबीला गेलो होतो आणि तिथे मोठा ग्रँड मॉस्क घातलेला आहे आणि त्यांचं म्हणजे ते प्रेस्टिज इश्यू आहे असं. तर तिथे छतावरून शॅन्डलियर जी टाकलेली आहेत ती म्हणे पाम वृक्षाच्या वरती खाली वृक्ष असं टाकलंय. हा. म्हणजे अल्लाह वरती आहे आणि तो सगळे आपल्याला हे देत असतो आणि त्याच्यापासून हे जे खाली दाखवलंय ती सगळी फळं असतात. आपल्याला जी बरी वाईट शीघ्र फळं मिळतात ती खाली असतात. तर हो. मला ते पाहिल्यावर एकदम आपलं ऊर्ध्वमूलाद शाखम तेच आठवलं, म्हणून मी तो एक दाखवतेय. आणि अगदी. किती किती सारखं आहे ना, म्हणजे सेम कॉन्सेप्ट आहे की देव वरती आहे आणि मग पामवृक्ष आहे आणि मग त्याच्या खाली जी फळं येतात ती आपल्याला ती आपली फळं असतात असं. तर ते एक होतं आणि हे आपलं वृक्षाचं होतं. आता मी माझा बंद करते म्हणजे मग खरा स्क्रीन आपल्याला बघता येईल. हा प्रिंटर आपला लावला स्क्रीन. थँक्यू. वाचू. आवाज मग भगवान म्हणतात, हे अर्जुना, या संसार वृक्षाला ब्रह्म हे ऊर्ध्व वर आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी ऊर्ध्वपणा खाली असलेल्या या संसार वृक्षामुळेच वाटत आहे. वास्तविक विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणी वरील, मधला व खालचा असे भेद नाहीत, फार काय सांगावे, ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही, अशाविषयी एक वाक्यता आहे. जो कानाला विषय न होणारा नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि जो मैथुनादी साधनाशिवाय प्राप्त असलेला मूर्तिमंत आनंद होय. ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे, ज्याला जे पुढे व मागे आहे व पाहणारे वाचून जे पाहणे आहे व स्वभावतः इंद्रियांना जे अगोचर आहे, ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला म्हणजे नामरूपाचा व्यवहार होतो. जे ब्रह्म ज्ञाता आणि ज्ञेय या वाचून केवळ ज्ञान मात्र आहे आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले, आकाशापेक्षा सूक्ष्म असून जे सुखाने भरलेले आहे, जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचे कारणही नाही, ज्याला कोणी दुसरे नाही व दुसऱ्याच्या अपेक्षेने येणारा एक पण आहे त्याच्या ठिकाणी नाही, जे आपणच आपल्याला आहे असे समज, अशी जी सत्य वस्तू ब्रह्मवस्तू मी ती म्हटलं त्या ना, एक सॉरी हे इथे या ओळीचे म्हटलं अशी जी सत्य वस्तू, तर ती हा. म्हणजे म्हटलं ना तुम्हाला की सगळ्याला वस्तू म्हणतात, तर ते माऊलींनी इथे पुन्हा सांगितलं आपल्याला. अशी जी सत्य वस्तू ती वाचा. हा ती या संसार वृक्षाची ऊर्ध्व आहे. तिच्या ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाचे अंकुर निघाले ते असे आहे. तर या संसार वृक्षाच्या मुळाची माया म्हणून जी प्रसिद्धी आहे ती नसलेलीच आलेली आहे, किंवा ज्याप्रमाणे वांझेच्या संततीचे वर्णन करणे हे केवळ नुसते शब्द आहेत, त्याप्रमाणे जी माया आहे पण म्हणता येत नाही व नाही म्हणता येत नाही. कारण आहे म्हणावे तर विचाराने तिचा बाध होतो. बरे नाही म्हणजे तर जगत्कृत्यावरून ती असावी असे तिचे अनुमान करता येते. जिला विचाराचे नाव सहन होत नाही अशा प्रकारची ती आहे व तिला अनादी असे म्हणतात. जी माया संसार वृक्षाचे बीज आहे व जी माया प्रपंच रूप वृक्षाची जमीन आहे व जी माया विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित मशाल आहे, जी अनेक शक्तीची पेटी आहे, जी माया जगदरूपी ढग येण्याचे आकाश आहे, अथवा जी माया संपूर्ण विश्वाकार रूपी वस्त्राची घडी केलेली आहे. ती माया ब्रह्माच्या ठिकाणी असून नसल्यासारखी आहे. मग वस्तूचा प्रकाशच जगद रूपाने प्रगट होतो.
जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्याला जशी मूढ करते, अथवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी काजळी वाढली असता ती काजळी जशी दिव्याचा प्रकाश मंद करते. स्वप्नात आपल्या नवऱ्यापुढे निजलेली तरुण स्त्री स्वप्नातच नवऱ्याला जागे करून त्याला खरे खरे आलिंगन दिल्याशिवाय स्वप्नातच आलिंगन देऊन त्याला सकाम करते. त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी झालेली माया आपला आपला अम, आपला आश्रय जे स्वरूप त्याच्या ठिकाणी नेणे अज्ञान आहे आणते. तेच या संसार वृक्षाचे पहिले मूळ आहे. ब्रह्मवस्तूला जे आपले अज्ञान आहे तेच या संसार वृक्षाचा ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी बांधला गेलेला कांदा आहे. आणि वेदांतातही यालाच बीज भाव असे प्रसिद्ध नाव आहे. पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था तिला वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरावस्था असे म्हणतात. इतर ज्या दोन जागृती व स्वप्न अवस्था आहेत त्यास त्या सुषुप्ती रूपी अंकुराची फलावस्था असे म्हणतात. वेदांतामध्ये प्रतिपादन करावयाच्या भाषेत यास वरील प्रमाणे प्रसिद्धी आहे, परंतु ते राहू दे. या सर्वांस कारण अज्ञान आहे. त्या उपाधिरहित व सर्वांच्या पलीकडे असलेल्या चैतन्याच्या ठिकाणी मायेचा दृढ संबंध होणे हे आळे तयार होऊन त्यातील मुळे संसार वृक्षाचा खालचा व वरचा भाग दाखवितात. मग अपार असे निरनिराळे देह खाली चोहीकडे अंकुर घेऊन खोल जातात. असे जे संसार वृक्षाचे मूळ माया ते वरच्या बाजूस ब्रह्माच्या ठिकाणी बळ बांधण्यास लागले, म्हणजे मग अग्राचे जुंबाडेच्या जुंबाडे खाली येतात. त्या जुंबाड्यात चिद्वृत्ती म्हणजे जी माया, त्या मायेपासून पहिल्या प्रथम महतत्व हेच एक उमललेले कोवळे लुसलुशीत पान निघते. मग त्या पानास रजतामत्मक तो तीन प्रकारचा सत्व रज व तामात्मक जो 3 प्रकारचा अहंकार आहे तोच खाली मुख असलेला असा 3 पानांचा एक शेंडा फुटतो. तो त्रिगुणात्मक अहंकार. इथेच थांबायचे का? नाही, तो त्रिगुणात्मक अहंकार सत्वापासून उत्पन्न होणाऱ्या बुद्धीचे शेंडे घेऊन भेदाची वृद्धी करतो, तेव्हा टवटवीत अशी मनाची डहाळी वाढवायस लागते. याप्रमाणे मुळाच्या दृढतेबरोबर विकलत्वरूपी रसाच्या कोवळेपणाने भरलेल्या अशा मन, बुद्धी, चित्त, अहंकार रूपी लहान लहान फांद्या या त्रिगुणात्मक अहंकारात फुटतात. मग तामस अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या आकाश, वायू, तेज, उदक व पृथ्वी या पंचमहाभूतांचे ठोक सरळ जोराने फुटतात. त्याचप्रमाणे श्रोत्रादी पंचज्ञानेंद्रिये व सूक्ष्म विषय ती ढगळ्याने शेवटास असलेली व पूर्णपणे न उमललेली लुसलुशीत एकासारखी एक नसलेली अशी पाने व्यक्त होतात. तेव्हा शब्दांकुरांपर्यंत श्रोत्राची मोठी वाढ होत असता श्रोत्रेंद्रिय हे विषयांच्या आशेचे कांडे तयार करते. शरीरातील त्वगिंद्रियाचे वेल आणि पाने स्पर्शांकुरापर्यंत धाव घेतात. त्यावेळी नव्या नव्या विकारांची पुष्कळ वृद्धी होते. यानंतर रूपविषयाची पाने वाढली असता तेचपर्यंत चक्षुरिंद्रिय लांब लचक कांडे घालते. त्यावेळी भ्रमाचा चांगला विस्तार होतो आणि रसविषय रूपी ढगळे फार वेगाने वाढली असता जिव्हेला इच्छेची अतिशय पानात पाने फुटतात. त्याचप्रमाणे गंधविषय रूप अंकुराची वाढ होण्यास लागली, म्हणजे घ्राणेंद्रियाचा शेंडा बळ बांधण्यास लागतो. तेव्हा घ्राणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेते, म्हणजे घ्राणेंद्रियास गंधाचा अतिशय लोभ सुटतो. याप्रमाणे तत्वतापासून
उत्पन्न झालेला हा, अहंकार महत्त्वापासून. महत्तत्वापासून उत्पन्न झालेला अहंकार, बुद्धी, मन व पंचमहाभूतांचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते. फार काय सांगावे, या 8 अंगांनी हा संसार वृक्ष अधिक वाढतो. परंतु जसे शिंपीवर भासणारे रूपे हे आपले अधिष्ठान, जी शिंप तेवढेच भासते, अथवा समुद्राच्या विस्तारा इतका त्यावर लाटपणा पसरतो, त्याप्रमाणे ब्रह्मच अज्ञान मूळ असलेल्या संसार वृक्षाच्या आकाराने होते. जसा एखादा पुरुष स्वप्नात आपण एकटाच आपला सर्व परिवार बनतो, त्याप्रमाणे एकाकी जे ब्रह्म त्याचा सर्व परिवार हाच संसार वृक्ष आहे व त्याचा सर्व अवकाश हाच आहे. परंतु हे वरील वर्णन करणे राहू दे. अशा या तऱ्हेने हा ब्रह्मात्मक संसार वृक्ष वाढत असून महतत्वता दिकांच्या अंकुरापासून याच खाली फांद्या उत्पन्न होतात आणि ज्ञाते पुरुष याला अश्वत्थ असे म्हणतात. याचे कारण काय तेही येथे सांगण्यात येईल. ऐक. तर श्वः म्हणजे उद्या, तोपर्यंत या प्रपंच रूप वृक्षाला एकसारखे टिकणे नाही, म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात. ज्याप्रमाणे एक क्षण लोटला नाही तोच मेघ नाना रंगाचा होतो, अथवा वीज ही एक पूर्ण निमिषभर देखील टिकत नाही, अथवा हलणाऱ्या कमळाच्या पाकळीवरील पाण्याच्या थेंबाला जशी स्थिरता नाही, अथवा व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते, त्याप्रमाणेच या संसार वृक्षाची स्थिती आहे. म्हणजे हा प्रतिक्षणाला नाश पावतो, म्हणून याला ज्ञाते लोक अश्वत्थ असे म्हणतात. आणि अश्वत्थ या नावाने स्वभावतः पिंपळ असे म्हणतात, परंतु भगवंताचा तसा अभिप्राय नाही. एरवी पिंपळ या अर्थाने संसाराला भगवंताची अश्वत्थ ही उपमा दिली असती तरी सुद्धा ती मला चांगली पटली असती, परंतु ते राहू द्या. आपल्याला लौकिकार्थी काय करावयाचे आहे, म्हणून आता म्हणून या संसार वृक्षा संबंधी अलौकिक व्याख्यान ऐका. तर या वृक्षास क्षणभंगुरतेच्याच दृष्टीने शास्त्रात अश्वत्थ असे म्हटले आहे जाते. आणखीन एक त्याच्या अविनाशपणाबद्दल मोठी प्रसिद्धी आहे, परंतु तो अविनाशीपणा आतून असा आहे, ज्याप्रमाणे मेघांच्या मुखांनी समुद्र एका बाजूने उपसला जातो आणि दुसऱ्या बाजूने नद्या त्यास भरीतच असतात. त्या योगाने तो समुद्र कमी अथवा जास्त होत नाही, असा परिपूर्णच आहे असा वाटतो. परंतु त्याचे ते परिपूर्णत्व मेघाचा आणि नदीचा त्याच्याशी समुद्राशी जोपर्यंत संयोग बिघडला नाही तोपर्यंतच असते. त्याप्रमाणे या संसार वृक्षाचे होणे जाणे वेगाने होत असल्यामुळे त्या होण्या जाण्याच्या होण्या जाण्याचा तर्क करता येत नाही, म्हणून लोक याला अविनाश असे म्हणतात. एरवी जसा दान करणारा पुरुष दान धर्मात खर्च करतो असे जरी दिसले तरी तो खर्च करीत नसून त्या खर्चाच्या रूपानेच द्रव्य संचय करतो, तसा हा संसार वृक्ष नाश पावत असताही अविनाश असा भासतो. अथवा रथाची चाक अतिवेगाने फिरत असताना ते फिरते असे न दिसता जमिनीत रोवलेले आहे असे ज्याप्रमाणे दिसते, त्याप्रमाणे कालाच्या अतिशय गतीने या संसार वृक्षाची प्राणीरूपी फांदी वाळते व त्या योगाने त्या ठिकाणी गळून पडते. त्या ठिकाणी आणखीन कोट्यवधी अंकुर या संसार वृक्षास फुटतात. ज्याप्रमाणे आपण याची आता वाचूया, पण आपल्याला त्यांनी आता अश्वत्थाची माहिती सांगितली आणि रिझन कशासाठी त्याला अश्वत्थ म्हणतात. मी म्हटलं तसं पिंपळाची जी ऋग्वेदातली कल्पना आहे ती त्यांनी घेतली आहे. आणि पण मग ते म्हणतात की खरं म्हणजे अश्वत्थ म्हणण्यापेक्षा पिंपळ म्हटलं असतं तर बरं झालं असतं, पण आपल्याला काय करायचं याच्याशी असं त्यांनी घेतलेलं आहे. नंतर वृक्ष क्षणभंगुर आहे बेसिकली,
आणि पूर्ण आतापर्यंत मी जे वाचलं ते या वृक्षाचं कसं वाढत जातं ते तुम्ही सांगितलंय. मग तत्व, मग बाकीचं, मग पंचमहाभूत अशा प्रकारे, आणि मग पंचमहाभूतापासून इतर काही सगळी इंद्रिय जी तयार होतात त्याचं सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आता उद्या वाचा प्लीज. आता उभे वाचू. राजीव आलेले आहेत पण वाचू ना अजून. हा नाही, मला ओव्या तर वाचा ऑडिओचा मग. काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा नाही, ऍक्च्युअली संध्याचा भाग राजीव वाचणार आहे असं ते बरं म्हटलं. बरं. हा. हा. आणि हा राजीवचा भाग तुम्ही वाचताय. चालेल, थँक्यू. हा वाचू. मग मग वाचा. मग म्हणे धनंजया, ते ऊर्ध्वका तरुयया येणे रेखेची काजया ऊर्ध्वता गमे. एरवी मध्य ऊर्ध्व अध हे नाही जेथ भेद अद्वयासी एकवद जया ठाई. जो नाई किजता अनादू, जो असौरभ्य मकरंदू, जो अंगाथिला आनंदू सुरते विण. जयाचे आर्हा परवते, जयाचे पुढे मागवते, दिसते नवीन दिसते अदृश्य जे. उपाधीचा दुसरा घालिता वोपसरा, नामरूपाचा संसारा होय ज्या ते. ज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळीव जे. जे कार्य ना कारण, जया दुजे ना एकपण, आपण या जे जाण आपणची. ऐसे वस्तू जे साचे, ते ऊर्ध्वगा ययात रुचे. तेथ आर घेणे मुळाचे, ते ऐसे असे. तरी माया ऐसी, मला दिसत नाही. तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी. का वांझेची संतती वाणणे जैशी. तैसी सतना असत होये, जे विचाराचे नामनस आहे. ऐसे या परिची आहे अनादि म्हणती. जे भवद्रुम बीजिका, जे प्रपंचाची भूमिका, विपरीत ज्ञान दीपिका साचली जे. जे नाना शक्तींची मांदूस, जे जगत ब्रह्माचे ने जगत भ्रांचे आकाश, जे आकार जातांचे दुस घडी केले. ते माया वस्तूंचा ठाई, असे जैसे नी नाही. मग वस्तू प्रभाची पाही प्रकट होय. जेव्हा आपण या आलिंद करी आपणपणे जेवी मुग्ध, का काजळी आणि मंद प्रभा दीपी. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी, निदेली चेवूनी वेगी. आलिंगिले निबिण आलिंगी सकामू करी. तैसी स्वरूपी झाली माया, आणि स्वाश्रयी निर्णय करी. तैसी स्वरूपी झाली माया, नाही बरोबर. तैसी स्वरूप करी. तैसी स्वरूपी झाली माया, आणि स्वाश्रयी निर्णय धनंजया. त्याची रुखायया मूळ पहिले. वस्तू ही आपुला जो अबोधू, तो ऊर्ध्वी आठुलैजे कंदू. वेदांत आठुळैजे कंदू. वेदांती ही हयाची प्रसिद्धू बीज भावो. घन अज्ञान सुषुप्ती, तो बीजांकुरा भोवो म्हणती. भावो म्हणती. येर स्वप्नहन जागृती, हा फळ भावो तयाचा. ऐसी यया वेदांती निरूपण भाषा प्रतीती. परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळ. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सुचितीमुळे. बळीया बांधोनी आळे माया योगाचे. मग आधिली सदेहांतरे उठती जिये अपारे. ते चौपासी घेऊनी आगारे खोलावती. ऐसे भवद्रुमाचे मूळ, हे ऊर्ध्वी करीबळ. मग आणि यांचे बेचळ अधिदावी. तेथ चिद्वृत्ती पहिले, महतत्व उमलले. ते पान वाल्हे दुल्हे एक निघे. मग सत्वरजतम तमात्मक नाही सत्वरजतमात्मक
तमात्मकू त्रिविध हम्म. अहंकारो जो ऐकू तो तिवणा अधोमुखू धिरून फुटे. तो बुद्धीची घेवणी आगारी भेदाची वृद्धी करी तेथे मनाचे डाळ धरी साजेपणे. ऐसा मुळाची गाढिका विकल्परस कोवळिका होय का? चित्त चित्त चतुष्टय डाहळिका कोंभे जेतो. मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे पाच फोक. महाभूतांचे सारोख सरळे होती. तैसाची श्रोतादी तन्मात्रे ते अंगवसा गर्भपत्रे लळुलुळी ते विचित्रे उमळती गा. तेथे शब्दांकुर वरी पडी श्रोत्रा वाढी देवडी होता करीती कांडी आकांक्षेची. अंगतत्वचेचे वेलपल्लव स्पर्शांकुरी घेती धाव तेथ बांबळ पडे अभिनव विकारांचे. आता कुठे थांबायचं मला आठवत नाही. 124 पर्यंत जायचं आपल्याला. हा तुम्ही पाठी बरंच रूप- वाचलंय त्यामुळे ओव्या नाही पण नाही, बऱ्याच. काही हरकत नाही वाचायला मला. हा? 124 पा- पर्यंत वाचायचं. हा. हा. पाठी रूपपत्र पेलो वेली चक्षु लांब ते कांडे घाली तेथ व्याम मोहता भली पहाणी जाय. आणि रसाचे अंग वसे वाढता वेगे बहुवसे जिभे आरतीची असोसे निगती बेचे. तैसेची कोंभे लेणी गंधे घ्राणाची बिरी थांबुवान बांधे तेथ तळुघे स्वानंदे प्रलोभाचा. एवं महद दहम बुद्धी मने महाभूत समृद्धी या संसाराची या अवधी सास निजे. किंबहुना ही आठे अंगी हा अधिक फाटे परी शिंपीची येवढे उमटे रूपे जेवी का समुद्राचे पैसारे वरी तरंगता असारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ. आता याचा हाची विस्तारू हाची या पैसारू जैसा आपणपणे स्वप्नी परिवारू ये का किया. परी ते असो हे ऐसे कावरे झाड उससे यया महादादी आरवसे अधो शाखा. आणि अश्वत्थू ऐसे यया ते म्हणती जे जाणते तेही परिस होय येथे सांगी जेल. तरी श्वः म्हणीचे उखा तोवरी एक सारिखा नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा. जैसा न लोटता क्षणू मेघू होय नाना वर्णू का बिजू नसे संपूर्ण निमेष भरी ना कापतिया पद्मदळा वरिलिया बैसका नाही जळा का चित्त जैसे व्याकुळा माणूसाचे. तैसाची ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती म्हणून यया ते म्हणती अश्वत्थू हा. आणि अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे परी तो अभिप्रावो नव्हे श्रीहरीचा. एरवी पिंपळू घडता विकी नियागती देखली असे निकी परी ते असो काय लौकिकी हेतू काज. म्हणून हा प्रस्तुतू अलौकिकू परियेसा ग्रंथू तरी क्षणिक त्वेची अश्वत्थू बोलिजे हा. आणि कही एक थोरू यया अव्यक्त्वाचा डगरू आथी परी तो भीतरू ऐसा असे. अव्ययत्वाचा डगरू आथी परी तो भीतरू ऐसा असे. जैसा मेघांचे नी तोंडे सिंधू एके अंगी काढे आणि नदी येरीकडे भरतीची असती तेथ मोहटी ना चढे ऐसा परिपूर्णची आवडे परी ते फुली जव नुघडे. मोहटे नाचडे नाही मेघानंदीची ऐसे या रुखाचे सॉरी मेघानंदीची ऐसे या रुखाचे होणे जाणे न तर्के होते नि वहिलेपणे म्हणून लोकू याते म्हणे अव्ययू हा.
एरवी दानशीलू पुरुषू बेचंकणपणेची संचकू तैसा व्ययेही हारखू अव्ययो हगमे जाता वेगे बहुवसे नवचे का भूमी रुतले असे रथाचे चक्र दिसे जिया परी तैसे काळा त्रिक्रमे जे वाळे ते भूतशाखा जेथ गळे तेथ कोडीवरी उमाळे उठती आणिक परी इथे एकी थांबायचंय. हा थांबायचंय हा. हा, थँक्यू व्हेरी मच. खूप छान वाचलं तुम्ही आणि मोठं वाचलं. अ, या तुम्ही आता जे वाचलं ना त्याच्यामध्ये आता मला एकच सांगायचं त्याच्यामध्ये की आता तुम्ही जे काय वाचलं ना त्याच्यामध्ये म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं हेच आहे की एखादा विषय घेतला की त्याच्यातले बारीक 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 गोष्टी सांगतात. हो. महाराजांचा विषय घेतला तर त्याच्यातल्या त्या सगळे शब्द असतात त्यांना. मागच्या वेळी आपण ओळंबा वगैरे असं ह्याचं बघितलं होतं, म्हणजे बांधकामाचं बघितलं होत्या सगळ्या ओळ्या. आणि आता तुम्ही जे वाचलं ना त्याच्यामध्ये झाडांच्या बाजूने जे काही शब्द आहेत म्हणून एक हो. 2-4 शब्द मी सांगते. जसं 93 मध्ये बेनसळ म्हटलंय. ऍक्च्युअली बेनसळ म्हणजे घोस, झाडाचा घोस जो असतो तो. नंतरचा एक शब्द आहे तिवणा म्हणजे 3 पानाचा. मग 95 मध्ये म्हटलंय. मग पुन्हा अशा प्रकारे त्यांनी झाडांची जी शब्द आहेत ती सगळीकडे वापरले. पेनचे म्हणजे एक कोंब किंवा नंतर मला एक शब्द सापडला होता इकडे अश्वत्थू. आरवसे म्हणजे झाडाचे जे कोंब फुटतात ते. आणि मग उखा म्हणजे उषा, सकाळ असं. तर एनिवे पण अशी त्यांची एक अशी हे आहे ना की एकदा एक विषय घेतला की त्यातले सगळे डिटेल्स, सगळे शब्द त्यांच्याकडे असतात. खरं म्हणजे मला वाटतं की मराठीच्या दृष्टीने पण हे सगळं बोलायला पाहिजे, पण मग त्याला आपल्याला 2-4 वर्ष लागतील असं वाटतं. एनिवे आपण जाऊया पुढे. आलेत ना राजी, सांगता? तुम्ही म्यूटवर आहात. हो, मी आहे. तर तुम्ही आता हे खाली घेता का थोडंसं? कारण 124 अर्धीच दिसते मला. ओके. हो, 25 पासून वाचायचंय. हा, ठीक आहे. ज्याप्रमाणे ओके. ज्याप्रमाणे आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेल्या ढगात एक ढग नाहीसा झाला केव्हा व त्या ठिकाणी दुसरे अनेक ढग आले केव्हा हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाची एक फांदी केव्हा नाश पावली व त्या ठिकाणी कोट्यावधी शरीररूपी शाखा केव्हा उत्पन्न झाल्या ते कळत नाही. उत्पन्न झालेली चतुर्दश भुवने कल्प संपण्याच्या वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरास आलेले तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात. संहारात्मक प्रचंड वाऱ्याने महाप्रळयाच्या अखेरीची जीर्ण झालेली संसार वृक्षाची साल वगैरे गळून जाते न जाते तोच कल्पाच्या आरंभास, ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभास सृष्टीचे समुदायाच्या समुदाय उत्पन्न होतात. कांड्यामागून कांडे उत्पन्न होऊन आज जसा ऊस वाढत जातो त्याप्रमाणे एका मनुच्या काळापुढे दुसऱ्या मनुचा काळ येऊन एका वंशामागून दुसरा वंश असा वंशवृद्धीचा विस्तार होतो. कलियुगाच्या अखेरीस 4 युगांची जीर्ण झालेली सालपटे वगैरे गळून पडतात इतक्यातच कृतयुगाची पहिली जशी मोठी साल उत्पन्न होण्यास लागते. चालू जे वर्ष जाते ते पुढच्या वर्षात मूळ म्हणजे बोलावणे होते. ज्याप्रमाणे दिवस जातो येतो हे कळत नाही, ज्याप्रमाणे वाराच्या झुळकामागून झुळका वाहत असल्यामुळे त्याचा जोड कोठे आहे ते कळत नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाच्या उत्पन्न होणाऱ्या व नाश पावणाऱ्या फांद्यांचा आदी व अंत न समजल्याने त्या किती आहे ते कळत नाही. या संसार वृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो, तो अनेक देहरूपी अंकुर त्याला म्हणजे संसार वृक्षाला फुटतात. अशा तऱ्हेने हा संसार वृक्ष अव्यय म्हणजे अविनाशी आहे असा वाटतो. जसे वाहणारे पाणी जोराने जात असते व त्याच मागून तसेच वाहत येत असलेले पाणी मिळत असते, त्यामुळे पाहणाऱ्यास तेच पाणी आहे असे वाटते. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष अस्थिर असतानाच लोक याला स्थिर असे मानतात. अथवा डोळा मिटून उघडावा इतक्या वेळा अवकाशात लाट कोट किती वेळा घडते व मोडते, परंतु ते लाटांचे
कोटी वेळा होणे जाणे ज्यास कळत नाही त्याला लाट नित्य एकसारखी ठिकाणारी अशी वाटते. एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यात चलाखीने कावळा फिरवीत असल्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यात बुबुळे आहेत असा लोकांना भ्रम पडतो. काय छान भिंगरी उपमान जेव्हा आहे. हो हा, कावळ्याला एकच डोळा असतो पण दोन बुबुळ असतात. खूप छान उपमा आहे. हा, जाऊया पुढे. भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते तेव्हा ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते. याप्रमाणे संसार वृक्षाचा अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो. हे राहू दे. अंधारामध्ये कोलती फार जोराने फिरवली असता ती ज्याप्रमाणे अखंड चक्राच्या आकाराची दिसते त्याप्रमाणे हा संसार वृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे व रचिला जात आहे हे जगास न कळल्यामुळे वेडे लोक याला अविनाशी असे म्हणतात. परंतु जो याचा वेग पाहतो व हा क्षणभंगुर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यावधी वेळा हा उत्पन्न होतो व नाहीसा होतो असे ज्यास ज्ञान असते या संसार वृक्षास अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून त्याचे अस्तित्वही मिथ्या आहे असा हा वृक्ष जीर्ण सालीचा नाशवंत भासमात्र आहे असे ज्याने जाणले अर्जुना त्याला मी जो सर्वज्ञ तोही ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे. सर्व प्रकारच्या योगांच्या अभ्यासाचे मिळालेले फळ त्या एकट्याच्या उपयोगाला येते. फार काय सांगावे, ज्ञान देखील त्या पुरुषाच्या योगाने जगले. हे फार बोलणे राहू दे. जो पुरुष हा संसार वृक्ष केवळ मिथ्याभास आहे असे जाणतो त्याचे कोणाला वर्णन करता येईल. परी एकी केधवा गेली शाखा कोडी केधवा झाली हे नेणवे जेवी उमलली आषाढ अभरे महाकल्पाचा शेवटी उदेलिया उमळती सृष्टी तैसेची आणखीचे दांग उठी सासिन नले संहार वाते प्रचंडे पडिती प्रलयांतीची सालडे तव कल्पादींची झुंबाडे पाल्हे जती रेगे मन्वंतर मनुपुढे वंशावरी वंशाचे मांडे जैशी इक्षुवृद्धी कांडे निकांडे जिंके जेवी कलियुगाती कोरडी चहुयुगांची साले सांडी तव कृतयुगाची पेली देवढी पडे पुढती वर्तते वर्ष जाये ते पुढिला मूळहारी होये जैसा दिवसू जातकी येत आहे हे चोज वेना जैसा जैशा जैसा जैशा वारियांचा झुळका सांदा ठाऊका नवे देखा तैसिया उठती पडिती शाखा नेणो किती एकी देहाची दिरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे ऐसे निभवतरू हा वाटे अव्ययो ऐसा जैसा वाहते पाणी जाय वेगे तैसेची आणिक मिळे मागे तेवी असतची असिजे जगे मानिजे संत का लागोनी डोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे ते नेणतया तरंगू आवडे नित्यू ऐसा वायसा एके बुबुळे दोहीकडे डोळा चाळिता अपाडे दोन्ही आथी ऐसा पडे भ्रमू जेवी जगा पै भिंगोरिंधिये पडली ते गमे भूमिसी जैसी जडली ऐसा वेगातिशयो भुली हेतु होय हे बहु असो झडती अंधारे भुवंडिता कोलती ते दिसे जैसी आयती चक्राकार हा संसार वृक्षु तैसा मोडतू मांडतू सहसा न देखोनी लोकू पिसा अव्ययो मानी पर्ययाचा वेगु देखे जो हा क्षणिकच ऐसा ओळखे जाणे कोडी वेळा निमिखे होत हा जात नाही अज्ञाना वाचुनी मूळ ययांचे आसिले पण टवाळ ऐसे झाड सिनसाळ देखिले जेणे तया ते गा पंडुसुता मी सर्वज्ञ ही म्हणे जाणता पै वाग ब्रह्मा सिद्धांता वंद्युतोची योग जाताचे जोडले तया एकासीची उपेगा गेले किंबहुना जियाले ज्ञानही तेणे
असो बहु हे बोलणे, वा निजेल तो कवणे, जो भवरुखू जाणे उखी ऐसा. छान. आता दिनकर वाचतात ना पुढचा श्लोक. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. सत्वादी गुणांच्या योगाने वृद्धी पावलेल्या व शब्दादी विषयरूपी पल्लवांनी युक्त अशा या वृक्षाच्या अनेक शाखा खाली व वर पसरलेल्या आहेत. कर्माच्या अधीन असणारी, कर्माला अनुसरणारी त्याची अनेक मुळे खाली मनुष्यलोकी विस्तार पावली आहेत. आता ओव्यांची अर्थ. मग याच खाली शाखा असलेल्या संसार वृक्षाला पुष्कळ फांद्या सरळ वर देखील जातात आणि खाली ज्या फांद्या विस्तारलेल्या आहेत त्या फांद्या पारंब्याप्रमाणे मुळे होतात व त्या मुळांपासून खालीही वेल व पाला फुटतो. असे जे आम्ही आरंभी म्हणजे ओवी 57 ते 60 मध्ये म्हटले होते तेही आम्ही सोप्या भाषेतच सांगतो. ऐक. तरी अज्ञान रूपी बळकट बनलेल्या मुळाने महत्त्वादिकांच्या भराने व वेदरूपी मोठी पाने फुटून संसार वृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो. परंतु प्रारंभी तर स्वेदज, जारज, अंडज व उद्भिज हे मुळांपासून 4 मोठे फोक उत्पन्न होतात. या एक एक खाणीच्या मुळांपासून अंकुर फुटून एकंदर 84 लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात. त्यावेळेला जीवरूप फांदीच्या ठिकाणी पुष्कळसे फाटे उत्पन्न होतात. मागे सांगितलेल्या 4 खाणीरूप सरळ शाखांना आणखी सृष्टीरूपी ढाळ्या फुटतात आणि अनेक जातीरूपी आडव्या फांद्या ह्या संसार वृक्षाला उत्पन्न होतात. स्त्री, पुरुष व नपुंसक हे भेदात्मक आकाराचे घोष अंगी असलेल्या कामादिक विकारांच्या ओझ्याने एकमेकावर आदळतात. ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामध्ये नव्या मेघांच्या रूपाने पसरतो त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी आकार मात्राचा वेल पसरतो. मग शाखा आपल्या अंगभाराने लवून एकमेकांमध्ये गुंततात व गुणक्षोभाचे म्हणजे उत्कर्षाचे वारे उत्पन्न होतात. तेव्हा गुणक्षोभरूपी भयंकर वाहणाऱ्या वाऱ्यांच्या जोराने ऊर्ध्व म्हणजे वर मूळ आहे ज्याचे, असा हा संसार वृक्ष 3 ठिकाणी फाटतो. याप्रमाणे रजोगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्य जातीरूपी फांद्या जोराने वाढतात. त्या मनुष्यरूपी शाखा वरही नसतात व खालीही नसतात, तर मधल्या भागातच त्यांची अतिशय गर्दी होऊन त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णांच्या आडव्या फांद्या फुटतात. विधी निषेध रूपी कोवळ्या पानांचे झुपके असलेली अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते. तेव्हा ऐहिक भोगांची नाशवंत अशी अनेक स्थाने हेच कोणी अंकुर ते अर्थ व काम यांच्या विस्ताराने जोराने वाढतात. यावेळी संसाराची वृद्धी व्हावी या लोभाने अनेक शुभाशुभ कर्मांचे सोट किती फुटतात हे कळत नाही. त्याचप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगाचा क्षय झाला म्हणजे संसार वृक्षाची देहरूपी शुष्क काष्टे गळून पडतात. तोच पुढे नव्या देहाचा विस्तार तयार होतो आणि नैसर्गिक आकर्षतेने सुशोभित झालेली जी शब्दाधिक विषयरूप पालवी ती नेहमीच नवीन नवीन तयार होत असते. याप्रमाणे रजोगुणाच्या प्रचंड वाऱ्याने मनुष्य शाखांचे समुदाय तयार होतात. त्यास या संसारूपी वृक्षाच्या ठिकाणी मनुष्यलोक म्हणण्याचा प्रचार आहे. त्याचप्रमाणे रजोगुणाचा वारा क्षणभर वाहण्याचा बंद होतो, मग तमोगुणाचा भयंकर वारा वाहू लागतो. तेव्हा याच मनुष्यरूपी शाखांना खालच्या बाजूला वाईट कर्मांच्या नीच वासना याच कोणी फांद्या त्या विस्ताराला पावतात असे समज. निषिद्ध कर्मरूपी खूण असलेले सरळ फोक हे मनुष्यरूपी शाखेला प्रमादरूपी पाने, पाला व डहाळ्या उत्पन्न करीत फुटतात. यजुर्वेद व सामवेद याच्यातील जे मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्मे सांगतात ते मंत्ररूपी पल्लव त्या डहाळ्यांच्या अग्रभागावर वाजू लागतात. दुसऱ्याच्या नाशाकरता जारण मरण प्रतिपादन करणारी जी शास्त्रे
ही कोणी पाने त्या पानासह वासनारूप वेल विस्तारतात. मागील ओळीत सांगितल्याप्रमाणे जो जो वासना वेली विस्तारतात तो निषिद्ध कर्माची तळातील मुळे मोठी होतात आणि त्यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे धाव घेतात. म्हणजे श्रेष्ठ योनीतून नीच योनीत जन्म प्राप्त होतात. तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना चांडाळ आदी निकृष्ट पापयोनी रूपी मोठ्या फांद्यांचे जाळे पडते. पशु, पक्षी, डुक्कर, वाघ, विंचू, साप ह्या आडशाखांचे समुदाय विस्तार पावतात. तर आज 170 पर्यंतच होतं. तर मी आता ओव्यांकडे जातो. हो, 144. मग येयाची प्रपंचरूपा अधोशाखिया पादपा डाहाळिया जाती उमपा ऊर्ध्वाही उजू आणि आधी फाकली डाळे तिये होती मुळे तयाही तळी पघळे वेल पालवू ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोली सांगो तरी बद्धमुळे अज्ञाने महादाग दिकी शासने वेदाची थोरवणे घेऊन या परियाधी तव स्वेदज जारज उद्भिज मणिज हे बुडवणी महाभुज उठती चारी या एकैकाचेनी आणगटे 84 लक्षदा फुटे ते वेळी जीवशाखी फाटे सैघ होती प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी डाहळिया आड फाटती माळिया जातीचिया स्त्री पुरुष नपुंसके हे व्यक्तिभेदांचे टके आंदोळती अंगिके विकार भारे जैसा वर्षा काळू गगनी पाल्हे जे नवघनी तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय मग शाखाचेनी अंग भरे लवोनी गुंफती परस्परे गुणक्षोभाचे वारे उदय जती तेथ तेणे अचाटे गुणाचेनी झडझडाटे तिही ठाई हा फाटे ऊर्ध्व मूळ ऐसा रजाचिया झुळुका झडाडिता आगळिका मनुष्य जाती शाखा थोरावती तिया ऊर्ध्विना अधि माझारीची कोंदाकोंदी आडफुटती खांदी चतुर्वर्णाचिया तेथ विधी निषेधी सपल्लव वेदवाक्यांचे अभिनव पालव डोलती बरव आणि ती तया अर्थू कामू पसरे अग्रवने घेती थारे तेथ क्षणिके पदांतरे ह्यभोगांची तेथ प्रवृत्तीचेनी वृद्धी लोभे खांकरे जती शुभाशुभे नाना कर्मांचे खांबे नेणो किती तेवीची भोगक्षे मागिले पडती देहांची बुडसळे तव पुढा वाढी पेले नवे या देहांची आणिक शब्दाधिक सुहावे सहज रंगे हवावे विषय पल्लव नवे नीचची होती ऐसे रजोवाते प्रचंडे मनुष्य शाखांचे मांदोडे वाढती तो एथ रूढे मनुष्य लोकू ऐसाची तो रजाचा वारा नावेक धरी ओसरा मग वाजो लागे घोरा तमाचा तो तेधवा याची मनुष्य शाखा नीच वासना अधि देखा पाल्हे जती डाळुका कुकर्माचिया अप्रवृत्तीचे खणुवाळे ठोक निघती सरळे घेत पान पालव डाळे प्रमादाची बोलती निषेध नियमे जिया रुचा यजुस्सामे तो पाला तया घुमे टके यावरी प्रतिपादिती अभिचार आगमजे परमार तेही पाणी घेती प्रसर वासना वेली तव तव होती थोराडे अकर्माची तळबुडे आणि जन्मशाखा पुढे पुढे
घेती धाव तेथ चांडाळादी निकृष्टा दोष जातीचा थोर फाटा जाळ पडे कर्मभ्रष्टा भुलोनिया पशु पक्षी सुकर व्याघ्र वृश्चिक विखार हे आडशाखा निकर थोरावती. छान. चला साधारणपणे थोडं जास्त झालं आज वेळ. चालेल. सुरुवाती तुम्ही म्यूट वर आहे. सुरुवाती तुम्ही म्यूट वर आहे. सॉरी, म्यूट वर होते. हा. आता विश्वात्मके देणे देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भोता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतीही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लांकी इये लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवा वेजी येथ म्हणे विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणवरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम.